पार गेलेली आहे। नागपूर गुन्हे शाखेने रात्री 9 पेक्षा जास्त आरोपींना अटक केली। 1-2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोपी अटक होण्याची शक्यता। नागपूरच्या अनेक भागांमध्ये सलग 5व्या दिवशीही संचारबंदी कायम आहे। काही भागातील संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे। नागपुरात मागील 5 दिवसांपासून संचारबंदी असल्याने या परिसरातील अनेक शाळा बंद आहेत। या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा निर्णय घेतलाय। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या 51 आरोपींना न्यायालयाने 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। या आरोपींची कोठडी आज संपतीये, त्यामुळे या आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे। नागपूरमधल्या दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानने 3 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे। तेव्हा सुद्धा त्याने तासाभरात हजारो लोक गोळा केले होते, पण पोलिसांनी त्यावेळी त्याचा प्रयत्न हाणून पाडला। तेव्हा फारशी कडक कारवाई न झाल्यामुळेच फहीमचं बळ वाढल्याचं बोललं जातं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। सातारा पोलिसांनी ही कारवाई केली। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर आहे। यामध्ये 1 कोटीची खंडणी रक्कम स्वीकारताना तिला अटक केल्याची माहिती आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत प्रशांत कोरटकरने जामिनासाठी आता हायकोर्टात धाव घेतली आहे। अर्जावर तातडीची सुनावणी होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या बेसा इथल्या घरी छापा टाकला। यावेळी कोल्हापूर पोलिसांनी पत्नीची चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवल्याची माहिती। मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलंय। तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती समोर आली आहे। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ 8.25 लाख महिलांनी घेतल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासातून उघड झालंय। त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक 18,000 रुपयांऐवजी 6,000 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेसमधील फूट रोखण्यामध्ये प्रदेशाध्यक्षांकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत। राज्यभरातील जवळपास 90 पदांवर नव्या युवकांना संधी देण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा, पालम परिसरात सहकारी संस्थांच्या माध्यमातून बोगस आणि नियमबाह्य नोंदणी होत असल्याचा आरोप गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलाय। यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सहकार मंत्र्यांकडे केली। मालेगावच्या रमजानपुरा भागात सायजिंग कारखान्याला भीषण आग लागली। या आगीमध्ये कापडाचा कच्चा माल जळून खाक झाला। आगीमुळे लाखोंचं नुकसान झालं। मावळ तालुक्यामध्ये सिंचन आणि पाण्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा केवळ 49.31% आलाय। वेळेत पाऊस पडला नाही तर पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातील नागरिकांनी पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल। त्यामुळे पवना पाटबंधारे प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल 7 महिन्यानंतर अखेर शासनाने पीक नुकसानीच्या भरपाईसाठी 73,51,51,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय। याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। सोलापूर एमआयडीसीच्या विकास कामांबाबत मंत्रालयामध्ये बैठक झाली। यावेळी सोलापूरच्या एमआयडीसी बाबत अनेक समस्या आमदार देवेंद्र कोठे यांनी निदर्शनास आणून दिल्या। बदलापूर शहरातील राज्य महामार्गावर रात्रीच्या वेळेस सर्रासपणे बेशिस्त पार्किंग केलं जातं। त्यामुळे रस्ता अरुंद होऊन मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीत भर पडते। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे। नाशिकमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे, तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे। देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं शहरामध्ये पाणीबाणी असेल। धाराशिवमध्ये अखेर नरभक्षक बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात सापडलेला आहे। कपिलापुरी इथं सापळा लावून बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आलं। गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडलाय।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. 27 एप्रिलला मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक होईल. अहिल्यानगरमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या नावानं बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र 6 महिने उलटून गेल्यानंतरही तपासात प्रगती झालेली नाही अशी माहिती. बीडच्या पाटोदामधील जवळाला गावात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचकृषीतील ग्रामस्थांनी विशेष उपस्थिती लावली. प्रथम आलेल्या स्पर्धकाला खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून 51,000 रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं. धुळे जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच तापमानाचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झालेत. पण उन्हाची तीव्रता वाढत असली तरी माठांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यावसायिकांनी बोलून दाखवली आहे. बाजारात काळ्या माठापेक्षा लाल मातीच्या माठांना मोठी मागणी वाढल्याचं दिसतं. रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले खाडी मच्छीमार बोटींना सुरक्षित मानली जाते. मात्र याच खाडीमध्ये भंगार झालेल्या बोटी पडून आहेत. या बोटी अडसर ठरत असल्यानं त्या तात्काळ हटवण्याची मागणी मच्छीमार बांधवांनी केली आहे.